संधी आहे इथे. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती मागच्या मॅचचेच हिरो राहुल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आलेत. राहुल पाटील. सुनीत निकम ऑन दी स्ट्राइक. ठाण्याचा बाहुबली आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. ठाणे आयकॉन शितलाई कुंकाई विटावा टीम कडून मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. वेळा पहिला चेंडू खोल टप्प्याचा कवच मध्ये खेळलेत. गॅप शोधलाय. या मॅचचा शंखनाद वाजलाय. पहिल्या चेंडूवरती येतोय बेधडक चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. सुनीत निकम मॅन फ्रॉम खारेगाव इन ऍक्शन आपण पाहतोय. राहुल पाटील यांच्यावरती मात्र आक्रमण केलं. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये उसळी घेणारा चेंडू. थोडासा चेंडूची लेंथ मागे खेचली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट खेळायचा होता परंतु अतिरिक्त उसळी घेत असताना हा चेंडू सर यशी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक राहुल पाटील देखील करताना पाहायला मिळत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. इथून संघ जो हारणार त्याचं मात्र अस्तित्व संपणार आहे या स्पर्धेतील. यावेळेला बिग अपील आणि यस अगदी 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडलेत सुनीत निकम. यांचा खेळ संपला. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर लगावला सुनीत निकम परंतु त्यांना मात्र शांत केलंय राहुल पाटील यांनी. काय गोलंदाजी करतायत राहुल पाटील. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. यावेळेला पुन्हा एकदा अपील परंतु पंच सांगतायत की यष्टी मात्र इम्पॅक्टच्या बाहेर आहे आणि हा चेंडू पंच मात्र अपील फेटाळतात. लेग बाईची ही धाव ऍड होते. फलंदाजाचं नाव सांगा कृपया. शितलाई कुंकाई विटावा संघ तुमचा 12वा खेळाडू असा पाठवा ज्याची नावं माहिती असतील. रतीश. यस रतीश पाटील. स्ट्रायकिंग मध्ये आता सुहास पवार ज्याने पहिल्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. काय जबरदस्त खेळ राहिलाय सुहास पवार यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आता वेगळं आव्हान आहे समोर. राहुल पाटील आहेत वसईवरून खास या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेत आणि त्यांचा देखील खेळ बघण्याजोग्या आहे. यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता परंतु अपील तर केली आहे परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत या अपीलमध्ये. चेंडू थोडासा उसळी घेणारा होता त्यामुळेच मात्र पंच थोडीशी विचार विनिमय करत होते. त्यामुळेच मात्र हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे 5 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर मात्र राहुल पाटील यांनी काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर सुनीत निकम यांची विकेट त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 आणि आत्ताचा चेंडू देखील डॉट. पाहूयात पॉवर प्लेचं निर्णायक षटक आहे. 5 षटकांची मॅच. किती धावसंख्येपर्यंत शितलाई कुंकाई शितलाई विटावा हा संघ मजल मारतोय. परंतु काय कमबॅक करतायत राहुल पाटील.
5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्येच आपण पाहतोय. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन ह्या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय सन्माननीय ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिलजी बुर्जर साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली भव्यदिव्य स्पर्धा. त्याचबरोबर ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या उपाध्यक्ष माननीय सन्माननीय अभिजितजी पवार साहेब यांचा देखील खूप मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी आम्हाला लाभला. यावेळेला पुन्हा एकदा उसळी घेणार चेंडू हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न होता सुहास पवार यांचा, कारण की षटक खूप चांगलं जात होतं. आणि जेव्हा प्रतिस्पर्धी संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्या समोर होत असेल तर त्याचा सन्मान करणं हे प्रत्येक फलंदाजाचं कर्तव्य आहे. आणि तेच काम मात्र गोलंदाज सुहास पवार आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 5 धावा. बॅटिंग करणारी टीम कुंकाई शितलाई विटावा टीमची पाहायला मिळते, परंतु कमबॅक करावा लागेल. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी. एक जवळपास 65 ते 70 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये भैरे सर यांचं देखील इथे आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि भैरे सरांचं देखील खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीसाठी. कारण की जेव्हा या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीची स्थापना झाली, जेव्हा ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी ठाण्यामध्ये प्रस्थापित झाली, तेव्हा योग्य मुलाचा वाटा भैरे सरांनीच घेतला होता. आणि त्यानंतर मात्र या कमिटीने मागे वळून पाहिलं नाही आहे. गेल्या 5 वर्षामध्ये खूप चांगल्या स्पर्धा सर्वांच्या भेटीला आपण नेहमीच पाहिल्यात. त्याचबरोबर नितेश पाटोळे यांचं देखील मोठं योगदान आहे. आऊ, प्रितेश केनी, हितेश नागरे, संतोष काशी, त्याचबरोबरीने स्मित गौरी, या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. आमचे हनान नटकरे यांचा देखील खूप चांगला वाटा आहे. हे सर्व कमिटी मेंबर्स आहेत आणि यांच्या माध्यमातून ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी ही दरवर्षी अनेक स्पर्धांचे जवळपास मला माहिती आहे 70 ते 75 टुर्नामेंट प्रत्येक वर्षाला, म्हणजे असा कोणताही शनिवार रविवार खाली जात नाही या कमिटीच्या माध्यमातून. यावेळेला पहिला चेंडू खोल टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज ओमकार आलेत आणि चांगला चेंडू टाकताना पाहायला मिळाले. सुहास पवार स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. यांचं खेळ आता मात्र खूप महत्त्वाचं असेल, कारण की ह्यांचं खेळणं जर 5 षटकांमध्ये पाहायला मिळालं तर नक्कीच 70 ते 80 धावा लागणार, यात मात्र शंका नाहीये. यासाठी आमचे ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे प्रमुख सल्लागार म्हणून नरेशजी गौरी यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. अध्यक्ष देखील होते, परंतु आता प्रमुख सल्लागार म्हणून आमच्या नेहमीच पाठीशी उभे आहेत. त्यांचं देखील खूप खूप आभार. यस, त्याचबरोबर आमचे लाईन बॉयचे अनुराग पिसाळ यांचं देखील खूप चांगलं योगदान. त्याचबरोबर जितेंद्र वैती, जितू भाऊ यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. यावेळी लेग एसटीच्या बाहेरचा बॉल होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न, कारण की फाईन लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू मात्र डॉट येतोय, कारण की लेग एसटीच्या वरून हा चेंडू गेला होता. चांगली गोलंदाजी ओमकार यांची आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक बारगस्त आपण पाहू शकतोय. डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर्स असे क्षेत्ररक्षक सजवलेत ओमकार यांनी. यावेळेला कव्हर्समध्ये फटका खेळलाय. डीप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत सज्ज, धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1. या एकेरी धावेने धावसंख्या पुन्हा पुढे सरकते 7 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी केली आहे राकेश शिंदे फायर टीमने. या अगोदरची देखील मॅच मध्ये चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि लगेचच कंटिन्यू मॅच सुपर 8ची त्यांची मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत कुंकाई शितलाई विटावा टीम समोर. यावेळेला मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये पडलाय. चांगला प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. 2 धावा लगेच कंप्लीट केल्या बॅटर रतीश पाटील यांनी. रतीश पाटील आणि सुहास पवार यांना मात्र जबाबदारीने आता खेळ करायचा आहे येणाऱ्या षटकांमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकली 9 या धावसंख्येवरती. पॉवर प्ले मध्ये सहजासहजी मोठे फटके खेळायला प्रयत्न मात्र करू दिले जात नाही आहेत बॅटरला. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मारा आतापर्यंत केलाय राकेश शिंदे फायर टीमने. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. चेंडू हवेमध्ये आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे.
चेंडू जाईल डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय या इनिंग मधील दुसरा चौकार. येस डीजे. थँक्यू. रतीश पाटील यांच्या बॅटमधून मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या झटपट पुढे सरकते 13 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल ओमकार टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला कुठपर्यंत बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, परंतु नाकाच्या अगदी बाजूने मात्र हा चेंडू गेला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. गोलंदाजाने चेंडूचा स्वाद दिलाय बॅटरला आणि डॉट बॉलने मात्र समाप्ती केली आहे या षटकाची. काय गोलंदाजी केली ओमकारने देखील. कौतुक करावं तेवढं कमी आहे. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 डीजे. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष माननीय सन्माननीय निखिलजी बुरजडे साहेब आणि ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष अभिजित पवार साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांच्या त्याचबरोबर विशाल जाधव साहेब यांचं देखील आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती व्यासपीठावरती त्यांचं देखील आगमन आलंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे. थँक्यू डीजे. राहुल पाटील पुन्हा एकदा कंटिन्यू करतील वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग वरती सुहास पवार सामना करण्यासाठी सज्ज. यावेळेला लेगेस्टीच्या बाहेरचा बॉल. प्रयत्न तर होता फटका खेळण्याचा, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू वाईड बॉल आहे आणि पहिलाच चेंडू मात्र वाईड हाताळत असताना राहुल पाटील पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 1 षटक त्यांनी हाताळलं, 1 विकेट देखील घेतली आहे, 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिले ऑल इंडिया आयकॉनची. सुहास पवार असतील, त्याचबरोबरीने विवेक शेलार असतील, त्यांच्याच बरोबर राहुल पाटील, सर्वांची कामगिरी खूप उल्लेखनीय राहिली आहे. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मॅडम बॉलचा मात्र काही प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. येतोय डॉट बॉल. फलंदाजाला रीड करून मात्र गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये. राकेश शिंदे फायर टीम कडून रणनीती आखली आहे आणि मैदानामध्ये ती सक्सेसफुली देखील करताना पाहायला मिळत आहेत. चांगलं प्लॅनिंग, कारण की मॅच देखील मोठी आहे. त्यांना माहिती आहे जर आपण इथे हारलो तर आपल्याला पुढील स्पर्धेमध्ये टिकता येणार नाहीये, कारण की नॉकआउटची मॅच आहे. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय सुहास पवार यांची आता बॅट बोलताना पाहायला मिळते. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 1 गडी बाद 18 धावा धावफलकावरती. सुहास पवार आता मात्र रंग बदलताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच बॉलच्या मेरिटवरती खेळताना पाहायला मिळतात. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार त्यांच्या माध्यमातून घेतला जातो. यावेळेला ऑन साइडला फटका खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. काय बॅटिंग करतायत आता सुहास पवार. भारतामध्ये सर्वात जास्त ऑल इंडिया आयकॉन म्हणून कोणता खेळाडू खेळत असेल त्याचं नाव म्हणजे सुहास पवार आहे. आणि ते सुहास पवार आज मात्र TWPL या स्पर्धेसाठी खेळताना आपणास पाहायला मिळत आहेत शितलाई कुंकाई विटाबा या टीम कडून. आणि काय जबरदस्त खेळ केलाय. राहुल पाटील यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, परंतु कमबॅक करावा लागेल राहुल पाटील यांना देखील. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आणि यस पकडलाय झेल. सुहास पवार यांचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद.
थँक्यू. दोन चौकार जरूर लगावले, परंतु त्यानंतर मात्र राहुल पाटील हे देखील सांगतायत मी देखील वसईवरून खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झालोय, माझं देखील अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व टिकून ठेवलंय. सुहास पवार जे थोडेसे आक्रमक होत होते त्यांना मात्र शांत केलंय. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. नवीन बॅटर अमित सावंत मैदानामध्ये दाखल झालेत, मॅन फ्रॉम विटावा. पाहूयात अमित सावंत आणि रतीश पाटील कशा पद्धतीने या इनिंग्सला मात्र पुढे संजीवनी देत आहेत. यस, लक्ष ठेवा वेळेचं बंधन आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम. पहिला चेंडू 6:27 मिनिटांनी डिलिव्हर झाला होता, तर वेळेचं भान असू द्या. तर बॅडा यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये चेंडूची फेकी करतील तोवर मात्र एक धाव कंप्लीट होते. एकेरी धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. 23 या धावसंख्येमध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राकेश शिंदे फायर टीमची म्हणावी लागेल. स्ट्रायकिंग रतीश पाटील, सामना करतील राहुल पाटील यांचा. यावेळेला स्विंग अँड मिस ऑफस्टमच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला चेंडूला आणि सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोचवत असताना या षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त, उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. आव देखो ना ताव, जो मिलेगा उसे खाव, ही भूमिका मात्र आता मैदानामध्ये बॅटरला घ्यावी लागेल, कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. परंतु इथे देखील प्रयत्न केले तरी देखील एक चांगलं टार्गेट उभं करू शकतो शितलाई कुंकाई विटावा हा संघ. पाहूयात तो कमबॅक करतोय का. चला स्पीडअप करा. राकेश शिंदे फायर टीम जास्त वेळ घेऊ नका, वारंवार सूचना करतोय. वेळेचं भान असणं गरजेचं आहे. वेळ खूप महत्वाची असते. क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुम्हाला वेळेचं भान असणं खूप गरजेचं असतं, कारण की वेळ जेव्हा निघून जाते ना मित्रांनो, त्यानंतर मात्र फक्त आपल्यासमोर प्रश्नचिन्ह उभा असतो, तो मात्र पश्चातापाचा. त्यामुळे वेळेवरती सर्व कार्य करणं इम्पॉर्टंट आहे. तेच बाण आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून राखलंय, जेणेकरून आमच्या सर्व ज्या मॅचेस आहेत त्या लवकरात लवकर समाप्त होतील. तर बॅडा गोलंदाज सज्ज संदीप पांडे यावेळेला शफल होऊन खेळलेत, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आले आणि फाईन लेग क्षेत्र निवडलंय. आउटफील्ड खूप फास्ट, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मधुर संगीत आपण ऐकतोय. डीजे मास्टर लगातार 3 दिवस खूप चांगली गाणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. या वेळेला देखील बिगेट करायचा होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, आणि या वेळेला मात्र पहा काय होतंय. नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन ची चुकी मात्र इथे केली जाते आणि यस, लेग अंपायर्स यांनी मात्र योग्य तो निर्णय मात्र तिथे घेतलाय. पाहिलं की ऑन साइडला मात्र जे फील्ड रिस्ट्रिक्शन आहे 5, त्याचं यस 90, यस पॉपिंग क्रिजच्या मागे 3 फिल्डरचं जे रिस्ट्रिक्शन होतं त्यासाठी मात्र इथे नो बॉल दिला गेलाय. आणि आता मात्र मोठी संधी आहे फटका खेळण्याची. पाहूयात येणारा पुढील चेंडू. फ्री हिट. उघडे डोळा उघडे डोळा बघा नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्री हिट. यस, फ्री हिटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती 29. इथून गिअरअप करावा लागेल. आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये नेहमी एक संधी येते, तिथून तुम्हाला टर्निंग पॉइंट घेण्याची संधी असते, परंतु तिथे तुम्हाला रिस्क देखील घ्यायची असते.
रिस्क में ही इश्क आहे असं म्हटलं तर यावेळेला रिस्क घेतली आणि चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत दणदणीत सिक्सर. आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 जावा आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली गेली 3 दिवस 3 रात्र त्यांचे खरोखरच आभार मानणं खूप गरजेचं आहे. मिस्टर प्रमोद दामले, इम्रान, इमू, फरमान खान, त्याचबरोबर प्रथम, त्याचबरोबरीने तेज आणि जिशान काली, अयाज बेग आणि त्याचबरोबरीने नितेश पाटोळे आऊ यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि साद यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की खूप मेहनत घेतली या मैदानावरती त्यांनी. खरोखरच कौतुक करणं तेवढं कमी आहे. स्पेशल थँक्स असतील या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं देखील. त्याचबरोबरीने आमचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले योगेश क्षीरसागर यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला मिळालंय. धन्यवाद. आणि आताच माननीय राहुलजी लोंढे साहेब यांचं आगमन. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. असं व्यक्तिमत्व जे नेहमीच हसरं बोलकं आणि खास करून आज सिद्धिविनायकचा आशीर्वादच घेऊन तिथे आले त्या खेळाडूंसाठी. त्या इथे ट्रस्टी आहेत आणि त्यामुळे त्यांचं मनपूर्वक ठाणे क्रिकेट रसिकांकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला अमित सावंत स्ट्रायकिंग एंडवरती ऑन साईडला फटका खेळलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट होते. एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे 37 वरती. आता मात्र थोडंसं गिअरअप करताना पाहायला मिळालाय कुंकाई शितलाई विटाबा हा संघ. 5 षटकांची मॅच किती धावसंख्येपर्यंत जातोय हा संघ त्याच्याकडे मात्र नक्कीच डगआउट मध्ये नजरा असतील. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी यॉर्कर चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच काहीतरी बाद बनू शकली असती परंतु डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर अमित सावंत यांना बघण्याची देखील गरज नव्हती. डायरेक्ट डगआउटच्या दिशेने धावले असते तरी हरकत नव्हती परंतु बचावलेत. एक धाव कंप्लीट. एकेरी धावेने धावसंख्या 38 वरती. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. पाहूयात अमित सावंत यांच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र ती दर्शावी लागेल. मोठं प्लॅटफॉर्म आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय. डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच पुन्हा एकदा अमित सावंत यांचा खेळ समाप्त होऊ शकला असता परंतु नशिबाची साथ मात्र अमित सावंत यांना मिळते. एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक 4 देखील समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गडी बाद 39 धावा. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूयात या 6 चेंडूंमध्ये किती धावा येत आहेत आणि ऐकूयात आमचे डीजे मास्टर यांच्या डीजे मधून एक मधुर संगीत. O2 डीजे. राहायचं अभिजित पवार प्रतिष्ठान विरुद्ध जो संघ आहे त्या दोन्ही संघनायक कॅप्टन गेट रेडी फॉर द टॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ दिस ओव्हर. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या आपण धावफलकावरती 38 पाहतोय. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी जर आपण पाहिलं तर आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतोय ज्याचे 2 पिलर आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिलजी बुडदुडे साहेब आणि अभिजित पवार साहेब. परंतु त्या पिलरच्या अवतीभोवती जे आमचे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. राजेश सावंत शास्त्रीनगरचे कमिटी मेंबर्स, त्याचबरोबर किशोर लोकमान्य नगरचे, सिद्धेश गावडे मेंटल वागळे झोन,
त्याचबरोबर प्रसाद बुऱ्यादा प्रसाद इलेव्हनचे बुऱ्यादा नलपाडा झोनचे ठाणे कमिटी मेंबर्स आहेत. त्याचबरोबर जयंत पाटील कोपरीचे कमिटी मेंबर्स आहेत. भास्कर गाडेकर आनंदनगरचे कमिटी मेंबर्स. त्याचबरोबर हनान नटकरे कळव्याचे कमिटी मेंबर्स. अलंकार त्रिवेदी कळवा ईस्टचे कमिटी मेंबर्स. संदेश पाटील राबोडीचे कमिटी मेंबर्स. तक्ष मडवी खारेगावचे कमिटी मेंबर्स. स्मित गौरी जे आमचे प्रमुख सल्लागार आहेत नरेशजी गौरी साहेब यांचे पुत्र स्मित गौरी हे देखील खारेगावचे वॉर्ड कमिटीचे सदस्य आहेत. त्याचबरोबरीने शेखर गांगुर्डे वसंत विहारचे कमिटी मेंबर्स आहेत. त्याचबरोबर सतवीर म्हणजेच खारूभाई नलपाड्याचे कमिटी मेंबर्स आहेत. अज्ञानभाई महागिरीचे. त्याचबरोबर शरद ढोमे महागिरीचे आणि जितूदादा गुजराती महागिरीचे कमिटी मेंबर्स आहेत. या सर्व कमिटी मेंबर्स त्याचबरोबर जॉन्टीबाई हजुरीचे देखील कमिटी मेंबर्स आहे. या सर्व मेंबर्स कौतुक आहे कारण की त्यांच्यामुळेच ही ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी चालते. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कव्हर्समध्ये खेळलेत. फटका तर चांगला होता परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 40 वरती. यस आणि नक्कीच आमचे या स्पर्धेमध्ये खेळणारा संघ SK स्पोर्ट्स महागिरीचे संघ मालक आमचे मार्गदर्शक देखील आहेत. त्यांचं देखील स्पेशल थँक्स असेल. संदेश कवितके साहेबांचं एक समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक समाजाची कार्य आम्ही नेहमीच पाहिलेत. त्यांचं देखील स्पेशल थँक्स आणि आभार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एक सिंगल मात्र कंप्लीट होते मैदानामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 41 वरती. स्ट्रायकिंग वरती अमित सावंत डावकुराचे बॅटर. गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत अनिकेत विश्वकर्मा शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर अतिशय वेगाने घेतली. मिस फील्ड होतीये. दुसरी धाव तिसऱ्या धावेचा देखील कॉल परंतु थ्रो थोडासा खराब. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जिथे फक्त एक होती तिथे मात्र 3 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये. धावसंख्या पुढे सरकते 44 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी अनिकेत विश्वकर्मा यांची पाहायला मिळते. मोठे फटके खेळायला सहजासहजी देत नाही आहेत. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला फेकून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये. पराभवाची भीती आम्हाला नाही कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीतला आहे हे सांगणारा ठोकलाय सिक्सर. जबरदस्त बॅटिंग रतीश पाटील. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. चांगला चेंडू म्हणावा लागेल अनिकेत विश्वकर्मा यांचा. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी. 50 धावा हा चेंडू खूप महत्वाचा असेल. जर 55+ धावा झाल्या तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल कारण की डिफेंडिंग चॅम्पियन आहे शितलाय कुंकाई शितलाय विटावा हा संघ. थोडासा आवाज कमी करा डीजे मास्टर. हॅलो थँक्यू. शेवटचा बॉल यावेळेला इनसाइड आउट उडवलाय. फटका चांगला आहे आणि हा चेंडू देखील जाईल 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 सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार.
ओव्हर टू मिस दिवा. मी विनंती करीन सन्माननीय राहुलजी लोंढे साहेब यांना की त्यांनी या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावी अशी मी विनंती करतो माननीय शिवसेना प्रवक्ते राहुलजी लोंढे साहेब यांना. आणि दिवा मॅडम आपके सामने अब आ रहे सन्माननीय हॉनरेबल राहुलजी लोंढे साहेब फॉर द टॉस. ओके सो लेट्स स्टार्ट विद द नेक्स्ट टॉस नाउ. अभी मैं बुलाना चाहूंगी जो नेक्स्ट दो टीम्स हैं उनके कैप्टन्स को. फर्स्ट टीम है यहाँ पे वीपी पैंथर्स एंड दूसरी टीम है अभिजीत पवार प्रतिष्ठान. सो ये दोनों टीम के कैप्टन से मेरा रिक्वेस्ट रहेगा टू प्लीज कम ऑन द टॉस बॉक्स. मुझे कॉइन दे देंगे प्लीज. एंड यहाँ पे हमारे साथ जुड़ रहे हैं मिस्टर राहुल लोंढे साहिब जी जो कि यहाँ पे युवा सेना सचिव है महाराष्ट्र स्टेट से. ओके यहाँ पे एक कैप्टन हमारे साथ जुड़ चुके हैं. सर ये आप ले लीजिए, आपके हाथों से हम चाहते हैं कि टॉस हो. पहले तो मैं आपसे एक सवाल पूछना चाहूंगी, कैसा लगा आपको पूरा ये एक्सपीरियंस यहाँ पे पूरा लीग? एकदम खतरनाक माहौल क्रिकेट का. अभी मुझे लगता है कि पहले मुंबई को मराठी में क्रिकेट की पंडरी कहते थे कि मुंबई क्रिकेट की पंडरी, लेकिन अभी मुंबई से ज़्यादा ठाणे क्रिकेट की पंडरी हो गई है. ऐसा कहा तो गलत नहीं होगा. और मेरे मित्र निखिल जी है, अभिजीत जी है, इन्होंने एक बड़े पैमाने पे यहाँ पे ये क्रिकेट का एक माहौल, एक क्रिकेट का वॉर, क्रिकेट का संघर्ष यहाँ पे दिखा दिया है. और थाने भी मुंबई से कम नहीं क्रिकेट में, ये भी उन्होंने दिखा दिया. उन दोनों का मैं खास करके यहाँ पे अभिनंदन करता हूँ. थैंक यू. थैंक यू सो मच सर. सो ये दोनों कैप्टन हैं, आप इन्हें प्लीज कॉइन दिखा देंगे. दोनों साइड दोनों कैप्टन आ जाएंगे, देख लेंगे प्लीज दोनों साइड. ओके सो हु इज गोना टेक द कॉल? आप ले रहे हैं? हाँ से. ओके सो आप खुशी दिख रही है आपके चेहरे पे बहुत ज्यादा. ओके कांग्रेचुलेशंस. तो आप क्या चूज करने वाले हैं? फील्डिंग करेंगे. थैंक यू सो मच सर. फील्डिंग. फील्डिंग करेंगे. रीजन जान सकती हूँ फील्डिंग का? बिकॉज जब भी कोई बैटिंग चूज करता है तो मेरे को लगता है हाँ, लेकिन जब कोई फील्डिंग चूज करता है तो उसके पीछे कोई तो रीजन होता है. सो आपकी कोई स्ट्रेटेजी है पर्टिकुलर? एक टारगेट मिलता है तो उसके हिसाब से हम लोग खेलेंगे. ओके सो आप रेडी हैं इस जंग के लिए? नर्वस हो रहे हैं? ओके सो दोनों हाथ मिला लेंगे कैप्टन्स प्लीज. बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स. मे द बेस्ट टीम विन. थैंक यू सो मच. बैक टू कॉम बॉक्स. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. ठाण्याला क्रिकेटची परंपरा पुन्हा परत देणारी स्पर्धा अर्थात ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आहे. आणि दुसऱ्या पर्वामध्ये खूप चांगलं काम सर्व संयोजकांचं राहिलेलं आहे. अध्यक्ष निखिलदादा भुडजरे, उपाध्यक्ष अभिजीतदादा पवार, सल्लागार नरेशजी गौरी, सचिव हितेशजी नागरे, खजिनदार संतोषजी काशीद, आमचे सर्व सदस्य ज्यांचं खूप चांगलं काम राहिलेलं आहे. राजेश सावंत, किशोर लोकमान्य नगरचे सिद्धेश गावडे, प्रसाद भुरेदादा, जयंत पाटील, भास्कर गडेकर, हनन नक्तरे, अलंकार, संदेश पाटील, तक्षक मडवी, स्मित गौरी, शेखर गांगुर्डे, सतवीर अर्थात खारूभाई, अदनान भाई, शरद ढोमे, जितूदादा गुजराती, नितेश भाई पाटोळे, जॉन्टी भाई, संदेश कवितके, मनोज भैरे, प्रीतेश केणी, प्रमोद वारगडे, प्रसाद जाधव, जीतू वैती, विकी रावराणे, अनुराग पिसाळ, या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय ही भव्य दिव्य स्पर्धेचा अनुभव देण्यासाठी. ही स्पर्धा ITCSF अर्थात टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया शी एफिलिएटेड आहे, जिचे महाराष्ट्र झोन 1चे अध्यक्ष आहेत आदरणीय अभिजीतजी दरेकर साहेब, ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलंय. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं देखील खूप चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलेलं आहे. तर होते क्वार्टर फायनलच्या दुसरा डावाची सुरुवात. टार्गेट सेट केलेलं आहे. टोटल 57चं टार्गेट सेट केलेलं आहे. मागचा सामना सुद्धा असाच होता कदाचित, पण तेव्हा 6 षटकं होती.
पण आता 5 षटकांमध्ये 57 धावा चेस करायच्या आहेत. चला टायमर मी स्टार्ट करतोय कारण खूप वेळ तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये घेतलेला आहे. त्याला पुढच्या 1 मिनिटात मी टायमर स्टार्ट करतोय. तुम्हाला वेळ सांगितली जाईल त्यावर लक्ष द्यायचं आहे. कुंकाई शितलाई विटावा संघाचे कॅप्टन सुनीत निकम. तर वेळ आम्ही नोंदवतोय 7:04. चला 7:04 हा दुसरा डाव सुरू होतोय. 20 मिनिटात 4 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत. सर्व प्राथमिक सूचना प्रत्येक संघाला दिल्या गेलेल्या आहेत. क्वार्टर फायनल्स कंपल्सरी चेस या रूलवर पूर्ण केले जाणार आहे. मनोजजी, कंपल्सरी चेस हा रूल आहे. तर 57चा रन चेस सुरुवात होते क्वार्टर फायनलच्या या दुसऱ्या डावाची. स्ट्रायकर सेटला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत प्रदीप दोडिया आणि राहुल पाटील. प्रदीप दोडिया आणि राहुल पाटील देतील या दुसऱ्या डावाची सुरुवात. कमान काउंटडाऊन स्टार्ट. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सुहास पवार ओव्हर द विकेट. जागा बनवून एक्स्ट्रा कव्हरला खेळायचंय पण सुहासला नवीन बॉल हँडल करणं बऱ्यापैकी जमतं. या अगोदर लीग स्टेजमध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे. आता सुद्धा तोच विश्वास कॅप्टनने जो त्यांच्यावर ठेवलाय तो टिकवत असताना पहिला बॉल येतोय डॉट. 7:04 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. सुहास पवार पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस कनेक्शन झालंय. ज्या झोन मध्ये खेळायचा होता त्या झोन मध्ये बॉल खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करताना येतोय या डावातला पहिला चौकार. पहिला बॉल जरी डॉट आलाय पुढच्या बॉलवर चौकार खेचून प्रदीप दोडिया यांनी या डावाची सुरुवात केलेली आहे. भरवशाचं दुसरं नाव जर आपण फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला तर राकेश शिंदे फायर संघाकडून नेहमीच एक फायरी स्टार्ट देण्यासाठी ओळखलं जातं दोडियाला. यावेळेस सफल झाले आणि सफल नाही झाले. स्क्वेअर लेगला सुहासने ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये फलंदाज अडकला आणि झेलच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद. दोडियाचा खेळ संपला. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट. काय षटक चाललंय या दोन्ही संघांसाठी. हा अनुभव खूप महत्वाचा आहे. क्वार्टर फायनल स्टेज आहे म्हणजेच आता चूक करून नाही चालणार. लीग स्टेजमध्ये तुम्हाला 3 संधी मिळाल्या होत्या आणि त्यावर तुम्ही चांगलं काम केलं. तुम्ही तुमच्या संघातील खेळाडूंना ओळखलं, कोणी कुठल्या क्रमांकावर जायचं ते ठरवलं आणि आता या क्वार्टर फायनल्समध्ये तुम्हाला सर्वात बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे तरच तुम्ही उपांत्य फेरीत पोहोचणार आहात. बघा या ठिकाणी प्रेक्षकांचा उत्साह अगदी वरच्या दर्जाचा आहे. जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये चाहते पाहायला मिळतात तेच चाहते तुम्हाला भारतीय संघाला जे रिप्रेझेंट करण्यासाठी पोहोचतात, भारतीय संघाला जे प्रोत्साहन देण्यासाठी पोहोचतात तेच प्रोत्साहन या ठाण्यातल्या क्रिकेटपटूंना देण्यासाठी आमचे चाहते पोहोचलेले आहेत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर चौथा हाताळण्यासाठी सुहास पवार. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत राकेश सावंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 4. पुढचा बॉल स्विच केलंय, बॉल खेळलाय बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनला पण सुहासने सावधानी म्हणून डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. त्याला माहिती आहे की माझ्या त्या शैलीवर फलंदाज सुद्धा कुठेतरी आउट ऑफ बॉक्स विचार करतील आणि तोच आउट ऑफ बॉक्स विचार केला होता. फलंदाज राकेश सावंतने मिळते त्याला 1 धाव. स्कोर पोहोचते 5 वर. 57चा रन चेस. त्यापैकी पहिल्या 4 बॉलवर बनल्यात 5 धावा. टीम राकेश शिंदे फायर संघाच्या. सुहास पुढचा बॉल ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. राहुलचा फटक्याचा उत्तम दर्जाचा आविष्कार. धावा मिळतील 6. कडक बेधडक षटकार.
जितकं गमवलंय त्यापेक्षा दुप्पट कमवण्याची क्षमता तुमच्याकडे आहे, तर ती दाखवावीच लागेल आणि ती क्षमता राहुल पाटील यांच्याकडे आहे. कारण या षटकात ऑलरेडी एक फलंदाज बाद झालाय आणि ते दुःख पचवताना उत्तम दर्जा स्ट्रोक त्यांनी खेळून धावसंख्येला वेग दिला. ओ स्लीपला प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षण गडबडलं. या सामन्यात चूक करून नाही चालणार. चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला 5 धावांचा बोनस पंजा. थँक्यू. लगेचच फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि पाहूया तो व्हाईट बॉल आहे की नाही त्याची तपासणी tenniscricket.in घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये केली जाईल. सर्व काही सुरळीत चाललंय. राकेश शिंदे फायर संघाच्या बाजूने सुरुवात जरी सुहास पवारने या षटकाची चांगली केली होती, पण ती सुरुवात त्यांना टिकवता आली नाही. कारण जसे राकेश सावंत आले त्यांनी सिंगल कंप्लीट करून राहुल पाटीलला स्ट्राईक रोटेट केली आणि राहुल पाटीलने षटकार खेचून या पहिल्या षटकावर आपला दबदबा प्रस्थापित केलाय. पण पाहूया हा फेअर बॉल आहे की नाही, की व्हाईट बॉल. निर्णय तसाच राहील. हा फेअर बॉल आहे. त्याचमुळे 22च्या या 4 धावा ऍड केल्या जातील. रिव्ह्यू सक्सेसफुल बाय टीम कुंकाई शितलाई विटावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर जातोय 15 रन्स. 57चा पाठला करायचा होता, त्यापैकी 15 बनले आहेत. म्हणजेच पुढच्या 4 षटकांमध्ये आवश्यकता आहे 42 धावांची. 24 चेंडू 42 धावा. टीम राकेश शिंदे फायर. सेकंड ओव्हरसाठी पाहूया सुहास पवार नंतर कोणत्या गोलंदाजाला आणलं जाते. अश्विन. सुनीतचा तो कॉल आहे. सुनीत कॅप्टन आहे आणि सुनीतने अश्विनवर विश्वास ठेवलेला. चला वेळ तुमची चालू आहे, लक्षात घ्या. 7:04 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. थोडं स्ट्रिक्ट राहूया. यानंतर 7 सामन्यांचं वेळापत्रक आहे. सर्व काही ओके चाललेलं आहे, तर आपल्याकडून देखील समय सूचकतेची अपेक्षा आम्हाला आहे. त्याचमुळे आपण जास्त वेळ घेणार नाही, त्याची काळजी तुम्ही घ्या. आम्ही वारंवार त्या सूचना तुम्हाला देत राहू. इतकं चांगलं क्रिकेटचं भव्य व्यासपीठ तुम्हाला ठाण्यामध्ये मिळालेलं आहे. जसे सर्व पाहुणे उल्लेख करतात, आम्ही सुद्धा उल्लेख करतो की 360 डिग्री ग्राउंड ठाण्यामध्ये नाहीये. दादोजी कोंडदेव स्टेडियम सोडलं तर शहराचा मी विचार करतोय, उल्लेख मी शहराचा करतोय, ठाणे शहराचा. तर या आजूबाजूच्या परिसरामध्ये फक्त दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे आणि आता हे पोलीस ग्राउंड. त्या पोलीस ग्राउंडवर तुम्हाला मनमुराद क्रिकेटचा आनंद घेता येतोय. त्याचा क्रेडिट जाते निखिल दादा बुडजडे आणि अभिजित दादा पवार आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींचा, मान्यवरांचा, नगरसेवकांचा, दिग्गजांचा, क्रिकेट रसिकांचा. मी सर्वांना ते क्रेडिट देईन ज्यांनी या स्पर्धेसाठी त्यांचा वेळ दिलाय, त्यांचं मार्गदर्शन दिलंय, त्यांचं सहकार्य दिलंय. सर्वांचा मनपूर्वक आभार. अश्विन हेगडे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. उर्द विकेट. अँगलचा वापर योग्य केला, पण नियंत्रण नव्हतं या चेंडूवर. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रनने सुरुवात होते या दुसऱ्या षटकाची. स्कोर पोहोचतोय 16वर. समीकरणावर लक्ष ठेवून तुम्हाला खेळ द्यावा लागेल, कारण पहिल्या डावामध्ये तुमच्या समोर एक टार्गेट नसतं, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या डावामध्ये येतात तुम्हाला एक टार्गेट मिळतं आणि त्या टार्गेटवर लक्ष देऊन तुम्हाला काम करायचं असतं. नेक्स्ट बॉल. ओ फोर्स करायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे आणि आणखीन एक विकेट मिळते. फलंदाज बाद होते दुसरा. अश्विन हेगडेच्या खात्यात विकेट. सुहासने टिपला जेल. विकेट डाऊन. सारिका, हा सामना काय मला असं वाटतंय लास्ट ओव्हरपर्यंत पोहोचतोय की काय. जसं दोन्ही संघांचं प्रदर्शन आतापर्यंत राहिलेलं आहे. मधल्या काळात वाटलं होतं जसा राहुलने तो षटकार खेचला, 4 धावांचा बोनस मिळाला, की पुन्हा एकदा एक चांगली स्थिती पाहायला मिळेल राकेश शिंदे फायरची. पण त्यानंतर पहिल्याच बॉलवर तो विकेट मिळवलेला अश्विन हेगडेने. त्याचमुळे पुनरागमन होते टीम कुंकाई शितलाई विटावा संघाचं. दोन्ही संघांना माहिती आहे या सामन्याचं गांभीर्य आणि तेच लक्षात घेताना खेळ चालू आहे. पुढचा बॉल. फुल लेंथ बॉल ड्राइव्ह केलाय. क्लासिक कव्हर ड्राइव्ह ऍट हिज बेस्ट. बॉल कव्हर बाउंड्रीच्या पार. मिडली 4 चौकार.
थँक्यू. चौकार येतोय. ओमकार जे कॅप्टन आहेत, पर्याय म्हणून कोणीच पुढे येत नसेल, तुम्हाला पुढे यावं लागतं आणि त्याचमुळे कॅप्टन पुढे आले आणि चौकार खेचला पहिल्याच बॉलवर. ऑन साइडला स्लॉग स्वीप, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचतायत. सिंगल कंप्लीट राहुल आणि ओमकार, ज्यांनी मागच्या सामन्यात सुद्धा चांगली भागीदारी रचत असताना लीगचा शेवटचा सामना आपल्या नावावर केला होता आणि पुन्हा एकदा तीच जोडी मैदानाच्या पाहायला मिळते जी उभी ठाकलेली आहे. टीम कुंकाई शितलाई विटावा समोर. स्कोर जातो 21 वर. 57चा पाठलाग करायचा आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता 36ची आहे. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू आणि 36 धावा. लक्षात ठेवा, सामने 5-5 षटकांचे आहेत. त्या फेजमधून तुम्हाला बाहेर यावं लागेल 6 षटकांच्या. ऑन साइडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक दूर आहेत, काऊ कॉर्नरला पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचा रिच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांचे मी क्रॅकिंग स्ट्रोक. चौकार. तुमच्या गुणांची चर्चा होईल, तुमच्या चुकांची चर्चा होईल. सुरुवात झाली होती या षटकाची विकेटने, पण त्यानंतर जसे ओमकार आले, ओमकार नंतर राहुल सुद्धा चालू झाले. या षटकामध्ये फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. धावसंख्या 25. हो, यावेळेस बैठक खेळला. फॉलिंग स्वीप, वॉट स्ट्रोक आणि संघाच्या धावफलकाला मिळतोय 4 धावांचा जॅकपॉट. चौकार. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक सिलेक्शन, ॲक्रोबॅटिक बॅटिंग. फलंदाज राहुल पाटील पैसा वसूल फलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. स्कोर झाला 29 धावा, 57चा रन चेस. निम्मा धावफलक आत्ताच चेस केलेला आहे राकेश शिंदे फायर या संघाने. फुल टॉस, हलक्या बॉलला ड्राईव्ह केलाय, बॅकलीचा वापर योग्य केला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. मिळते फक्त एकच धाव. कुठल्या चेंडूला तोडायचंय, कुठल्या चेंडूला सोडायचंय, फलंदाजाला बऱ्यापैकी ठाऊक आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते 30 वर. जिंकण्यासाठी 27. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 27 धावा. थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 30 आहे. म्हणजेच पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा बनवायच्या होत्या त्यापेक्षा जास्त धावा बनवलेल्या आहेत. राकेश शिंदे फायर संघाच्या या 2 फलंदाजांनी चांगली साथ संघाला दिलेली आहे. जर आपण स्कोर कार्डवर लक्ष दिलं तर प्रदीप दोडिया ज्यांनी 1 चौकार खेळला पण ते बाद झाले आणि त्यामागोमाग राकेश सावंत सुद्धा 1 धाव करून बाद झाले. पण राहुल पाटील यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी खेळपट्टीवर थांबण्याचा निश्चय केला आणि त्याला साथ आता ओमकारची मिळते. तिसऱ्या षटकासाठी पाहूया कुंकाई शितलाई विटावा संघाकडून सुनीत निकम कोणावर विश्वास ठेवतायत. स्वतःच येत आहेत. जसं ओमकारने स्वीकारला की मला आता जावं लागेल खेळपट्टीवर आपल्या संघाची साथ देण्यासाठी, तसा स्वीकार जबाबदारीचा सुनीत निकमने केलेला आहे. हे षटक महत्वाचं आहे. सुनीतला माहिती आहे शेवटच्या षटकावर जायचं नाही. शेवटच्या षटकावर आपल्या गोलंदाजाला थोडं रिलॅक्स करायचं असेल तर हे षटक महत्वाचं आहे आणि त्या महत्वाच्या षटकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी येतोय गोलंदाज सुनीत निकम. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत राहुल पाटील. नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत ओमकार डिचोलकर. मजा येईल या षटकामध्ये. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज प्रतिभावंत आहेत. आपल्या क्रिकेटच्या खेळासाठी ओळखले जातात. बघा, मी म्हणालो होतो की सुनीतकडे प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेचा योग्य तो वापर त्यांनी केला. पहिलाच बॉल फ्लाईट दिली होती, पुढ्यात ठेवला होता. बॅटचा फेस त्यांनी स्क्वेअर लेगला क्लोज केला. सुरुवात या षटकाची डॉटने. चला जास्त टाइमपास नको. वारंवार आम्हाला सूचना मिळत आहेत. मित्रांनो, स्पर्धा आपली आहे तर वेळ कमी घ्या. पुन्हा एकदा अँगलला रीड करून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शफल इतके झाले की खेळपट्टीच्या बाहेर पोहोचले तरी सुद्धा कनेक्शन काय होऊ शकलं नाहीये. सुनीत निकम अशाच मिस्ट्री बॉलिंगसाठी ओळखला जातो आणि म्हणूनच या षटकावर त्यांचा येण्याचा निर्णय
योग्य राहिलेलं आहे, कारण जितके जास्त डॉट बॉल तितकं प्रेशर बिल्डअप करता येईल फलंदाजावर आणि तीच भूमिका सुनीत निकमची राहिली आहे. विकेटचा शोध तर आपण नंतर सुद्धा घेऊ शकतो, पण सध्याच्या घडीला इकॉनॉमिकल राहणं हे महत्त्वाचं आहे कुंकाई शितलाई विटावा संघासाठी आणि तीच इकॉनॉमी आतापर्यंत चांगली राखलेली आहे. या षटकात एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. 16 चेंडू 27 धावा. पुढचा बॉल हवेत आहे. गोलंदाज सुनीत निकमची भूमिका आहे चोख आणि म्हणूनच विकेट घेऊन प्रत्युत्तर देतोय. रोक ठोक विकेट डाऊन. थँक्यू. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्मित गौरी उपस्थित आहेत. त्यांनी देखील खूप चांगली भूमिका निभावलेली आहे. सदस्य आहेत ठाणे वॉर्ड कमिटीचे. त्यांचा सामना यानंतर आहे 14 आहे. खूप आराम आहे त्यांना. हनन स्पोर्ट्स मधून स्मित खेळतात. बराच त्यांना आराम आहे. बघा हे खूप महत्वाचं आहे. राष्ट्रप्रेम आणि तेच राष्ट्रप्रेम जपत असताना क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी चाहते नेहमीच अशीच वेशभूषा करतात. तर आपण त्यांचं देखील कौतुक करूया, त्यांचं देखील अभिनंदन करूया की त्यांनी ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगला आपली उपस्थिती देऊन खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे. तर सुरुवात या षटकाची डॉटने झाली. दुसरा बॉल सुद्धा डॉट आला. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली आणि त्यानंतर ती भूमिका जी रोक ठोक आहे सुनीत निकमची गोलंदाजी करण्याची ती पाहायला मिळाली. नवीन फलंदाज सनी. आणखीन एक डॉट. अपील होती पण विकेट किपरच इंटरेस्टेड नाही आहे. बॅटरच्या जवळ तर विकेट किपर आहे, मग त्याला बॅटच्या एजचा आवाज अगोदर यायला पाहिजे आणि त्याचमुळे अपील तर ती फक्त कॅज्युअली होती. एकही धाव या षटकात खर्च नाही झाली. जबरदस्त गोलंदाजी सुनीत निकमची. लीड बॉलर्सला जे करता नाही आलं कॅप्टन ते करून दाखवते, जे महत्वाचं आहे. पण विसरून चालणार नाही की प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन सुद्धा खेळपट्टीवर आहे. ओमकार डिचोलकर नॉनस्ट्रायकर्स एंडला. 4 चेंडूचा खेळ झालाय. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. फुल लेंथ बॉल हवेत. आणखी एक मोका, आणखी एक संधी आणि पाहूया क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल एक्स्ट्रा कव्हरला. 3 क्षेत्ररक्षक होते. बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करताना त्यांनी आपल्या संघासाठी कमिटमेंट तर केली होती पण ती 100% नव्हती. यू हॅव टू डू बेस्ट, यू हॅव टू बी बेस्ट, हीच भूमिका तुम्हाला घ्यायची आहे. पण सुनीत काय इम्प्रेस केलंय गोलंदाजीने पाहुण्यांना, प्रेक्षकांना. लोंढे साहेब व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. आणखीन एक डॉट. उत्कृष्ट लेग ब्रेक बॉलर. टाळा होऊन जातो सुनीत निकमसाठी. जेव्हा संघाला गरज होती तो संघासाठी धावून आलाय आणि त्यांनी एक विकेट घेताना फक्त 2 धावा या षटकात खर्च केल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 32, आवश्यकता 25 ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 25 धावा. राकेश शिंदे फायर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 4थ्या षटकासाठी नाव पुढे येते गोलंदाजी करण्यासाठी. कुंकाई शितलाई विटावा संघाकडून सुहास पवारलाच बोलवण्यात आलेलं आहे. सुहासने पहिलं षटक हँडल केलं होतं, जे षटक होतं 11 धावांचं. आणि आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये सुहास पवार येतात 4थ्या षटकासाठी. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी थोडा वेळ घ्या असं म्हटलं जातं आणि सुनीतने तिसरं षटक सुहासला न देता त्याच्याकडे ठेवलं आणि तो निर्णय योग्य राहिलाय. आणि सुहासला त्याच्या वळणावर नियंत्रण ठेवावं लागेल. बाकी काही नाही, आता सगळं चांगलं चाललंय पण सुहास पवारला त्याच्या वळणावर नियंत्रण ठेवावं लागेल. थोडंसं फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतंय, कारण आता ही चूक करण्याची वेळ नाहीये. एकूण एक एफर्ट कॅल्क्युलेट केला जाईल. एकूण एक प्रयत्न तुमच्या जिंकण्याच्या शर्यतीमध्ये मोजला जाईल. पराभव झाला तर त्याचं देखील कॅल्क्युलेशन केलं जाईल. चला सुनीत, निर्णय जो आला आपण मान्य करून लगेच, कारण आता आम्हाला सूचना वारंवार येत आहेत. मिस्टर संदीप तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत.
जिज्ञासू आहेत, कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय की नेमकं काय होईल या पुढच्या 10 मिनिटांमध्ये. निकाल तर येईलच पुढच्या 10 मिनिटात या सामन्याचा. ऑन साइडला पुल केलं, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपण्यासाठी तयारी आणि कॅच ड्रॉप. जेव्हा संधी मिळते ती संधी तुम्हाला प्राप्त करायची आहे. ओला साबण हातातून निसटावा तसा तो झेल सुटलेला आहे. सामन्यामध्ये तुम्हाला चांगलंच द्यायचंय, त्याशिवाय तुम्हाला वेगळा विचार करायचाच नाहीये. एकदा चूक झाली आपण समजू शकतो, पण जर दुसऱ्यांदा झाली तर त्यामुळे तुमच्या संघाचं नुकसान होऊ शकतं. स्कोर झालेला आहे 36 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 21 धावांची. कॅल्क्युलेशन खूप चांगलं सेट झालेलं आहे. प्रेक्षकांचा आदर कमवायचा आहे तर मग चांगला खेळ सादर करावा लागेल. आणि पाहूया तो चांगला खेळ फलंदाजाचा की गोलंदाजाचा. अजूनही कुठलीच घाई करण्याची इच्छा फलंदाजाची नाहीये. ऑन ड्राईव्ह खेळली, स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचले, एक धाव पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते 37 वर. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत ओमकार. बॅकफुटला बॅलन्स करून जागा क्रिएट करून खेळायचा प्रयत्न कव्हर्सला. पहिल्या 2 षटकांवर दबदबा होता राकेश शिंदे फायर संघाचा. तिसऱ्या षटकामध्ये कुंकाई, शितलाई, विटावा आणि चौथ्या षटकात सुद्धा कुंकाई, शितलाई. कॅप्टनला रोखून ठेवलेला आहे, कॅप्टनला जखडून ठेवलेला आहे, कॅप्टनला बांधून ठेवलेला आहे. सुहास पवारने आतापर्यंत गोलंदाजी करताना अभ्यासपूर्ण गोलंदाजी केलेली आहे. जे डाव मागतोय, जे सामना मागतोय ते देण्याचं काम सुहासने केलंय. पण ओमकार याला सुद्धा विसरून चालणार नाही की त्यांनी लीग मध्ये जे पुनरागमन केलेले आहे ते आता सुद्धा लक्षात ठेवून खेळ द्यावा लागेल. जर मी कॅप्टन आहे तर कॅप्टन इनिंग पेश करावी लागेल. सुरुवात त्यांनी चौकाराने केली होती पण मध्यंतरामध्ये थोडासा गडबडलाय. पुढचा बॉल सुहासचा. बॉल हवेत आहे. सुहासने संधी निर्माण केली आणि आयकॉनने आपल्या संघाची मदत करण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत, पण आयकॉनला संघाच्या सदस्यांची साथ मिळत नाहीये. ओमकारची कॅच सुटणं लक्षात ठेवा, सामना सुद्धा हातातून निसटू शकतो. खरं तर सुनीतला ते माहिती आहे, सुहासला ते माहिती आहे, ओमकारचा खेळ काय आहे हे प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे. कॅच ड्रॉप होतोय, मिळत्या त्या 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 वर, 39 वर. सुहास एक मिनिट एक सेकंड. चला 38. एक सेकंड आबा. 39 इज द परफेक्ट स्कोर. चला 39 धावा आहेत कारण ओमकारने हा स्ट्रोक खेळला होता. आपण एक धाव अपडेट केली होती, आता आपण डबल अपडेट करतोय. चला 39 झालेत. जिंकण्यासाठी 18 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7. पुढचा बॉल सुहास. फुल्लेन बॉल. ओमकारने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली शेवटच्या षटकाची, पण सुनीत निकमच्या मागोमाग सुहास पवारने सुद्धा कुंकाई, शितलाई, विटावा संघाची साथ दिली. षटक संपतायत 4. धावसंख्या आहे 40. बॉल शिल्लक आहे 6. आवश्यकता 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. चला 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 आता जास्त वेळ घेऊ नका. चला 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 फास्ट आपापल्या जागेवर चला. कुंकाई, शितलाई, विटावा. 6 चेंडू 17 ची गरज. क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी स्वाभिमान टिकून ठेवावा लागतो. लिलावामध्ये संघमालकाने आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो टिकवण्याची हीच संधी आहे. संघमालकाला आनंद द्यायचा आहे की संघमालकाला निराश करायचं आहे हे पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ठरवायचंय. चला लवकर करा मित्रांनो. पाणी आपले बघा घेऊन जातात कमिटी मेंबर स्वतः मनोज भैरे सर. चला कंपल्सरी चेस है. द रूल इज ट्रॅकिंग अँड चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी.
6 चेंडू जिंकण्यासाठी 17 गरज. चला पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये उपांत्य फेरीचे सामने आपण पाहतोय. आणि हा पहिला सामना आहे. पहिला सामना रंगतदार वळणावर पोहोचलाय. जशी मी चर्चा केली होती की हा सामना शेवटच्या षटकावर आणि आता शेवटच्या बॉलवर जाण्याची शक्यता वाढली आहे. स्ट्रायकर साईडला ओमकार बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. 5वं षटक आपल्या हातात घेतोय. गोलंदाज आहेत गणेश दाभेकर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. ओमकार स्ट्रायकर साईडला पहिला बॉल. टोन तर चांगला आहे गणेशकडे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर बॉल जरी पिच केला होता पण बॉल त्यांनी वळवलाय. पंचांचं मत हे आहे की बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल झालाय. पहिला बॉल येतोय डॉट. 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. आता नियंत्रण कुठे आहे? टर्न तर चांगला मिळतोय पण आता नियंत्रण नव्हतं. पहिला बॉल जरी गणेशचा होता त्यानंतर 1 धाव मिळाले. टीम राकेश शिंदे फायरला. बॉल शिल्लक आहेत 5. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावा. पुढचा बॉल गणेश. बॉल क्रिपिंग खूप महत्वाची आहे. एक पाऊल महत्वाचं आहे. एक चुकीचं पाऊल तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर. वर्षभर वाट पाहावी लागेल. पुढची 5 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्वाची. 5 चेंडू जिंकण्यासाठी 16. हुक केलंय. आले तुफान किती, जिद्द नाही सोडली. अप्रतिम फटका खेळून धावांची कोंडी फोडली. चौकार 4 धावा. थँक्यू. एक घास खाऊन आता पोट नाही भरणार. आता सातत्याने असेच फटके खेळावे लागणार. पहिला बॉल जरी डाऊट आला होता पण त्यानंतर वाईट बॉलची 1 धाव मिळाली. टीम राकेश शिंदे फायरला आणि त्यानंतर ओमकारच्या वतीने चौकार येतोय. 4 धावा वाढतात. स्कोर झालाय आता 25 धावा. जिंकण्यासाठी 12ची गरज. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 12 धावांची गरज. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर गणेश. पाहूया पुनरागमन गणेश होईल का की सातत्य ओमकारचा पाहायला मिळेल. 4 चेंडू 12 धावा. इक्वेशन चांगलं सेट झालंय. रिव्हर्स खेळलेत. गॅप शोधण्याचा प्रयत्न पण कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि आता ओमकार स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. फक्त ही 1 धाव मिळते. धावसंख्या 46. पुढचे बॉल 3. आवश्यकता 11 धावांची. 3 चेंडू 11 धावा. 3 बॉल्स 11. थँक्यू. नवीन गणेश. फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. गणेश यांनी जर हा सामना जिंकून दिला तर निखिल भोईर यांच्याकडनं रोख 500 रुपयांचं पारितोषिक घोषित केलंय. समोर आव्हान आहे. फलंदाज ओमकार डिचोलकर जे खेळतायत 2 चौकारांच्या मदतीनं 13वर. शेवटचे 3 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. लक्षात घ्या कंपल्सरी चेस या नियमावर आपण खेळतोय. त्याचमुळे 11 धावा कशाही पूर्ण करायच्या आहेत. टीम राकेश शिंदे फायर या संघाला 2 मोठे स्ट्रोक. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला जाईल. ओमकार त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पण समोर आव्हान आहे गणेश. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पुढचा बॉल. मेहनत करत जा. वेळ तुम्हाला तुमच्यासाठी बदलेल आणि तीच मेहनत गणेशची पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल पण पाहूया नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज सेफ आहे की नाही. पाहूया. अजूनही थोडस पिक्चर क्लिअर होत नाहीये. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय. नॉन स्ट्रायकर्स एंडला बॅटर इज सेफ ऑर नॉट त्याची आपण शहानिशा करतोय. tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये आणि पंच थोड्याच वेळात निर्णय देते. क्लोज कॉल आहे त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय. पाहूया बॅट ड्रॅग केली का जेव्हा बॉल आणि स्टंपचा संपर्क झालेला आहे. फलंदाज बाद आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11ची गरज. दोन चेंडू 11. स्कोरिंग स्ट्रोक खेळायचाच आहे आणि ते काही नवीन नाहीये ओमकारसाठी. ओमकारने कित्येक सामने असे जिंकवलेले आहेत त्याचमुळे काल तुम्ही तसं खेळलाय
तर ते सातत्य आज राखावं लागेल. आज सुद्धा तसंच खेळायचं आहे. 2 चेंडू 11ची गरज, कारण पण काय फिरकी गोलंदाज गणेश दाभेकरची पाहायला मिळाले. 2 चेंडू 11 आणि रिझल्टिंग डिलिव्हरी गणेशची. आता मात्र मिळते ही एक धाव जी असणार आहे बायची. एक चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. टर्निंग पॉइंट कोण ठरला तर सुनीत निकमने जे तिसरं षटक हाताळलेलं आहे त्यावरच पूर्णपणे खेळ बदललेला आहे. सुरुवात चांगली झाली होती राकेश शिंदे फायरची, पण सुनीत निकम ज्या कॅप्टनने या सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलंय. अजूनही सामना संपला नाहीये. 1 चेंडू 10ची गरज. पुढचा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉल खाली. फ्री होम डिलिव्हरी. उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ आहे कुंकाई शितलाई विटावा. अभिनंदन. चेक. मैं तो उधर जाने का सोच रही हूँ. So ये फर्स्ट टीम है राइट जो ओके सेमीफिनाले में हमारी फर्स्ट टीम जा चुकी है. जोश मुझे देखने को मिल रहा है. तो यहाँ मैं जाना चाहूंगी हमारी टीम के पास. कैप्टन कौन है? हमारी टीम का कैप्टन कौन है? कैप्टन कौन है? Where is the captain? Where is the captain? Where is the captain? Congratulations. How are you feeling right now? अच्छा लग रहा है क्योंकि इतना सपोर्ट दिखा रहे और सब मतलब थाने में खेल रहा हूँ ना तो और अच्छा लग रहा है. और एज ए कैप्टन ये करके दिखा है तो अभी आपको क्या लग रहा है आप ट्रॉफी ले जाने पास है? कितने परसेंट चांसेस आपको लग रहा है कि आप ट्रॉफी ले जाने वाले हैं? ऑलमोस्ट अभी थोड़ा क्लियर हो गए पर और थोड़ा सा कर दे. ओके सो 8 टीम थी, अभी एक टीम आउट हो गया. आपको कौन सी टीम लगता है कि जिससे आपको सबसे ज्यादा खतरा है? वैसे तो अभी जितनी भी टीम है इधर जो टॉप 8 में वो सभी अच्छे हैं. तो सबसे इतना मुझे है मतलब थोड़ा सा 80% है और 20% हम लोग आए. ओके सो कांग्रेचुलेशन टीम.